औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांनी ग्रामसेवकाबद्दल मानहानीकारक आणि अपमानास्पद शब्दाचा वापर केला होता। त्यांचा जाहीर निषेध म्हणून महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले। संबंधित आमदारांनी याबाबत माफी मागण्याची मागणी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने केली आहे। 8 नोव्हेंबरला औरंगाबाद येथे महिला सरपंच परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। सदर कार्यक्रमामध्ये आमदार संजय शिरसाट यांनी आपला तोल सोडून भाषण केले। ग्रामसेवकाबद्दल अवाच्य भाषा वापरून शिवीगाळ केली। ग्रामसेवक भामटे आहेत, महिला सरपंचांची फसवणूक करतात, हरामखोर शब्दाचाही वापर केला आहे। या वक्तव्यामुळे राज्यातील 22,000 ग्रामसेवकांच्या भावना तीव्र झालेल्या आहेत। लोकप्रतिनिधींनी असे वक्तव्य कसे करू शकतात? त्यांना भानावर आणणे गरजेचे आहे। राज्यभर ग्रामसेवक अतिशय प्रतिकूल स्थितीत प्रामाणिकपणे कामे करीत आहेत। या प्रकाराबाबत आमदार शिरसाट यांनी जाहीर माफी मागावी आणि आपले म्हणणे मागे घ्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली। या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रभर 22,000 ग्रामसेवकांनी काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला। आमदार संजय शिरसाट यांच्यावर भारतीय दंडविधानाच्या कलमानुसार गुन्हे दाखल प्रकरणी त्वरित हस्तक्षेप करून संबंधितांवर कार्यवाही करावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला। 18/11/2021 रोजी औरंगाबाद येथे महिला सरपंच परिषद आयोजित करण्यात आलेली होती। त्या अनुषंगाने तिथे सन्माननीय आमदार श्री शिरसाट साहेब संजय शिरसाट औरंगाबाद पश्चिम यांनी त्यांच्या भाषणामध्ये ग्रामसेवक संवर्गावरती एक घाणेरड्या स्वरूपाचे आरोप केले आणि अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ केली। त्यामुळे त्यांचा संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये राज्यातील 22,000 ग्रामसेवक 27,000 ग्रामपंचायतीमध्ये कामबंद आंदोलन करण्याचा निर्धार केला होता। त्या अनुषंगाने आज दिनांक 9/11/2021 रोजी सन्माननीय त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, त्याचप्रमाणे जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांना त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याबाबतचे पत्र देऊन त्यांचा जाहीर निषेध करण्यात आलेला आहे। जोपर्यंत एक दिवसीय त्यांनी आमची बिनशर्त माफी मागावी अशा पद्धतीची आमची मागणी आहे। अनिकेत ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती।